आई कुठे काय करते, हा रोल जो आहे निगेटिव्ह रोल असा लोकांना वाटला, पण तो मी हिरो म्हणून केला. काय सांगू, या 5 वर्षामध्ये इतक्या शिव्या पण पडल्यात मला. म्हणजे मीम्स तर किती आले होते आणि यावर. तुला माहिती आहे गंमत, मला माझ्या लेकीने सांगितलं, की "डॅड, तुझ्यावर जर मीम होतेय, म्हणजे यू आर पॉप्युलर. येस. पॉप्युलर लोकांवर मीम्स होतात." म्हटलं, "असं आहे का?" मग मी हां. ती मीम्स डाउनलोड करून, त्याच्यात म्युझिक टाकून, त्याच्यात आणखीन काहीतरी ॲड करून मी पाठवत होतो त्यांना. तर जेवढे मीम्स करणार आहेत ना, त्यांची आणि माझी छान मैत्री झाली या 5 वर्षात. याच्यामध्ये त्या बायका मला शिव्या द्यायच्या. "हा नालायक अनिरुद्ध देशमुख, याला झोडायला पाहिजे." एक बाई ॲक्चुअली. एका कार्यक्रमात मला म्हणाली, की "या कार्यक्रमात चपला बाहेर काढायला सांगितलं. चप्पल असती तर फेकून मारली असती." हाय, हॅलो, वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत एक डॅशिंग आणि हँडसम असलेलं व्यक्तिमत्व. अर्थातच ज्यांनी एकेकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवली आणि मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक केला तो दणक्यात. अर्थातच माझ्यासोबत आहेत अभिनेते मिलिंद गवळी सर. मिलिंद सर, तुमचं लोकशाही मिररमध्ये खूप खूप स्वागत आणि लोकशाही मराठीमध्ये देखील स्वागत. थँक यू, थँक यू. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. कसे आहात सर? फ्रेश आहात? एकदम मस्त आहे. एकदम फर्स्ट क्लास आहे. सर, मी आत्ताच ओळख करताना म्हटले, की तुम्ही डॅशिंग आणि हँडसम अंक आहात. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही तुम्हाला जे सिनेमामध्ये पाहत होतो, तसेच आता आमच्या मोठेपणी आम्ही तुम्हाला देखील तसेच आणि तितकेच फिट पाहतोय. काय आहे तुमचा फिटनेसचा फंडा? म्हणजे आता एवढं तर माहिती आहे, की तुमची मुलगी तुमचे योगा ट्रेनर आहे, त्यामुळे ती तुम्हाला ट्रेन करत असेलच. नक्कीच, पण तितकंच कटाक्षाने तुम्ही ते किती फॉलो करता? मिथिला ट्रेनर आहे, कोच आहे, येस. फिजिकल कोच आणि ते तिने प्रोफेशन चूज केलं. हं, हं. म्हणजे तिने बऱ्याचशा 3-4 डिग्र्या घेतल्या. तिने इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये एम-ए वगैरे सगळं हो. केल्यानंतर ती दिल्लीला सी-आर पाटलांची सेक्रेटरी म्हणून काम केलं वगैरे. आय-ए-एस, आय-पी-एस करायचं. ते करून ती थोडंसं तिला काहीतरी थायरॉइडचा त्रास झाला आणि हं. त्याच्यानंतर ती फिजिकल ट्रेनिंग करायला सुरुवात केली, की गोळ्या औषधाने मी बरं नाही होणार, तर मी हं. स्वतःला बॉडी फिट राहीन वगैरे आणि ते करता तिच्या लक्षात आलं, की हे मला आता आयुष्यभर करायचंय. तर तिने ते प्रोफेशन घेतलं. पण तिचं तर मी ऐकतोच, कारण तिचं हं. ती कोचच आहे आणि ती आता सायंटिफिकली किंवा अगदी करेक्ट गोष्टी, की डाएटच्या बाबतीत, एक्सरसाइजच्या हं. बाबतीत. पण तिला हे ट्रेन करणारं मीच आहे. तिला अच्छा. सकाळी लवकर उठवून बीचवर पळायला नेणारा मीच होतो. आणि ही फिजिकल ट्रेनिंग जी मला फार पूर्वीपासून सवय होती. कारण हो. मला स्पोर्ट्स हा आवडीचा विषय असल्यामुळे अ, आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे शाळेतल्या वर्गात बसून हं. अभ्यास करण्यापेक्षा शाळेच्या बाहेर उनाडक्या करणं हा माझा आवडता छंद छंद होता. होता. आणि तो मला नंतर कालांतराने लक्षात आलं, की जे प्रोफेशन मी घेतलं हं. ॲक्टिंगचं आणि सिनेमांमध्ये मी काम केलं, परत हं. सीरियलमध्ये मी काम करतो. तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. येस. म्हणजे मी बऱ्याचशा मराठी ॲक्टर्सना बघितलं, तर ते कुठेही फाईटचं ट्रेनिंग घेत नाहीत. आणि हं. अचानक एखाद्या सिनेमामध्ये फाईटचा सिक्वेन्स आला, की त्यांची दमछाक होते. हो. एकतर त्यांना त्या फाईटच्या मूव्हज कळत नाहीत. हं. त्यांना म्हणजे कालच त्या के-बी-सीमध्ये अमिताभ बच्चन हं. एका जुडो मुलगी तिला म्हणतो, "किक हं. मारून दाखव." ती म्हणे, "नहीं, नहीं सर कैसे?" पण "नहीं मार के दिखाओ." तिने ती मारली अशी इथपर्यंत हं. गेली आणि 81 वर्षाच्या त्या ॲक्टरनी तिला तशीच एक किक मारून दाखवली. अच्छा. सो ही उ अमिताभ बच्चननी फाईट सिक्वेन्सेस खूप सुंदर केल्या. हं. म्हणजे आम्हाला आमच्या लहानपणी त्याचे सिनेमे बघून आम्हाला असं वाटायचं, की आपण पण अशा फाईट्स बऱ्याचशा त्याच्या किक्स हं. किंवा त्याची फाईट करायची स्टाईल आहे ना, हं. मी माझ्या बऱ्याचशा सिनेमांमध्ये वापरली. हां. पण मी श्याम कौशलकडे मी ट्रेन केलं स्वतःला हं. ते सिनेमा. त्याच्यानंतर मी जेव्हा सीरियल करायला लागलो, तर सीरियलसाठी एक वेगळा फिटनेस लागतो. तिथे हं. काही फाईट सिक्वेन्सेस नसतात. हं. पण 14 तासाचं सलग काम करणं, याच्यासाठी तुम्हाला एनर्जी लागते. येस, ऑब्व्हियसली. ती या बऱ्याचशा सीरियलच्या कलाकारांकडे ती एनर्जी नसते. हं. आपल्याला काय मला ॲक्टिंग करायचंय, हं. मी ॲक्टिंग करतोय, मी टीव्हीवर येतोय, मी पॉप्युलर होतोय. पण सातत्याने जर तुम्हाला ते करायचं असेल 14 तास तेवढ्याच एनर्जीने, हं.
कारण हे नवीन पोरं मी बघितलं संध्याकाळी 6-7 वाजता त्यांची एनर्जी डाऊन डाऊन होते, ते ढेपाळतात. पुढे 10 वाजेपर्यंत 10:30 पर्यंत जर 2 सीन करायचे असतील तर मग ते खूप रडत कुडत कंटाळत की अरे करो ना पॅकअप यार, जाने दो ना असं. आणि या 5 वर्षामध्ये आमच्या सेटवर आजारी पडणाऱ्यांची संख्या पण खूप होती. सो फिजिकल ट्रेनिंग ही त्या त्या प्रोफेशनची गरज आहे मला असं वाटतं. ॲक्टिंगसाठी एक स्टँडर्ड फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आपल्याकडे फिजिकलचं लांबच राहिलं. तेच करत नाही. मेंटल फिटनेस हा एक मोठा इश्यू आहे. त्याच्यावर तर कोणी विचार करतच नाही. म्हणजे फिजिकल नाही, मेंटल फिटनेस नाही आणि त्याच्यामुळे सातत्याने जर तुम्ही अनिरुद्ध देशमुख प्ले करत असाल, तर 5 वर्षानंतर तुम्हाला वेड कसं लागलं नाही हा मोठा प्रश्नच आहे. सो यू हॅव टू वर्क ऑन युअर मेंटल फिटनेस ऑल्सो. त्यामुळे मला फिटनेस हा माझा आवडता विषय आणि आय वॉन्ट टू बी यंग Yes. ऑलवेज. आय वॉन्ट टू डाय यंग अँड त्याच्यासाठी मी योगा प्राणायाम सातत्याने हो, करतो. आम्ही ते तुमच्या सोशल मीडियावर पाहतो आणि तुम्ही आजही म्हणता की मी आता 23 वर्षांचा आहे. आहेच, आहेच. येस, ऑब्व्हियसली. 23 वर्षाचा आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला पळायला आपण जाऊ आता. कॉम्पीट करू. नक्कीच आपण तोच देखील इंटरव्ह्यू करू एकदा मॉर्निंग वॉक वाला. सकाळी Yes, सकाळी yes. 5 वाजता सनराईजच्या वेळेचा इंटरव्ह्यू करू. मजा येईल. आणि नक्कीच. ते करायची गरज आहे. कारण बरेचसे रात्रभर जागतात ही यंग पोरं हम्म. आणि पिझ्झा खाऊन ते रात्रभर जागून 12 वाजता त्यांचा दिवस उजाडतो. हो, त्यांच्यासाठी तो इंटरव्ह्यू गरजेचा आहे. नक्कीच. सर आता मी तुम्हाला थोडं मागे घेऊन जाईल, की आम्ही तुमचा प्रवास तर पाहतच आलो आहोत आणि आता मोठे झालो आहोत. मात्र आम्हाला तुमचं बालपण जाणून घ्यायचं आहे, की खूप इंटरेस्ट आहे तुमच्या बालपणीत कारण की तुम्ही खूप असे शहर बदललेत, शाळा बदललेत, कॉलेज बदललेत. बालपणीच्या काही आठवणी? माझं बालपण तर फार मस्त गेलं. म्हणजे एक तर माझे आई-वडील म्हणजे ते मी नशीबवान आहे की मला असे आई-वडील मिळाले, की ज्यांनी नवसानी मुलगा जन्माला घातल्यानंतर त्याला अच्छा, म्हणजे खूप तुम्ही लाडात नवसाचे आहात. हां, मी नवसाचा आहे. आणि मला खूप लाडात वाढवलं. खूप लाडात वाढवलं. बरं माझी आई 5वी शिकलेली होती. नाशिकला राहायची. तिला मुंबई शहराचं खूप वेड कौतुक होतं. तिच्या वडिलांनी मुंबईत फिरायला कधी आणलं नव्हतं. त्यामुळे तिला अच्छा. लहानपणापासून मुंबईत आपल्याला जायचं, मुंबई बघायची. नशिबाने तिचं लग्न माझ्या वडिलांशी झालं. त्यांचं पोस्टिंग ते सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला पोस्टिंग झालं. तर ती जी मुंबईला आली ना, त्याच्यानंतर ती म्हणाली मी आयुष्यभर मुंबई सोडून कुठे जाणार नाही. अच्छा. तिला मुंबई आवडायचं. तिने मुंबईत छान मुंबईत कुठे सर? आता त्यांचे ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे आधी मोहम्मद अली रोडला होतो, गिरगावला होतो, डिलाईल रोडला होतो. अच्छा. लालबाग परळ डिलाईल रोड जो आहे तिथे होतो. मग बरीच वर्ष दादरला होतो, माहीमला होतो आणि मग आता अंधेरीला आहे, मग आता ठाण्याला. असं ते मी आता साऊथ मुंबई तुम्ही पूर्ण फिरलात असं म्हणायला लागेल. मी मुंबईची गल्ली बोळ फिरलेलो. मी सायकल, मोटरसायकल सगळ्या पायी मुंबई मला कोपरान कोपरा माहिती आहे. चोर बाजारपासनं तुम्ही डॉकयार्डपासनं सगळं मुंबई फार सुंदर आहे. Yes. तर माझं बालपण त्या पोलिसांच्या पोलीस कॉलनीमध्ये गेलं. माझी आई 5वी शिकली असल्यामुळे तिचं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी ना फाड इंग्लिश बोलावं. त्यामुळे त्याला इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं. मग कुर्ल्याला असताना मी कुर्ला घाटकोपरला पण राहिलो. अच्छा. ते कसं विसरलो एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये. कुर्ल्याला आम्ही राहत होतो तेव्हा मी केजी पहिली आणि नर्सरी वगैरे. हां. घाटकोपरला केजीला होतो. नंतर कुर्ल्याला पहिली. तर ती मला ना इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं म्हणून तिने विद्याविहारला फातिमा हायस्कूलमध्ये टाकलं. अच्छा. आता माझ्यासाठी घोळ असा होता की आजूबाजूला इंग्लिश बोलणारं कोणीही नव्हतं. मला इंग्लिश फार जड जायचं. बरं वडिलांनाही वेळ नसायचा, पोलीस खात्यात असल्यामुळे ते 3-3 दिवस बंदोबस्त हे करून यायचे, त्यामुळे ते कधी त्यांना वेळ नाही मिळायचा. आई 5वी शिकल्यामुळे तिला काही अभ्यास घेता यायचा नाही आणि तिने दासगुप्ता टीचर म्हणून एका टीचरला ट्युशनला बोलवलं. तर माझं बालपण तिकडनं सुरुवात झालं की एक अशा शाळेमध्ये ज्याला मी आयडेंटिफाय करत नव्हतो. घरी आल्यानंतर वेगळं विश्व होतं, मराठी विश्व होतं आणि शाळेत गेल्यानंतर कॉन्व्हेंट.
त्यामुळे तो माझा ना शाळेतला प्रवास खूप खडतर गेला, कारण मला ते काही कळायचं नाही. हम्म. ती भाषाच कळायची नाही, ती माणसंच कळायची नाही. त्या फातिमा हायस्कूलमध्ये जे फादर यायचे असे पांढरा असा गाऊन हो. घालून, आणि मी त्या तळमजल्यावरनं पहिल्या मजल्यावर असं, मी एवढा लहान आणि ते एवढे असे उंच दिप्पाड असायचे. मला कोणतरी मोठा भव्य दिव्य माणूस असल्यासारखं वाटायचं, आणि मला हम्म. त्या आपुलकी किंवा असं प्रेम कधी वाटलं नाही, भीती वाटायची. मला शाळेची खूप वर्ष भीती वाटत होती शाळेत जायला. अच्छा, कॉन्व्हेंट स्कूल असल्यामुळे. कॉन्व्हेंट स्कूल असल्यामुळे, आणि हम्म. ते काय शिकवतात ते मला कळायचं नाही. अच्छा. त्यामुळे ट्युशन टीचर जेवढं शिकवेल तेवढं ते मला कळत होतं. हम्म. आणि त्या वयामध्ये आपल्याला काही फार कळत नाही. हम्म. पण बरोबर. मला बाहेरचं जग खूप आवडायचं, भटकायला आवडायचं. मी चान्स मिळेल असा मी बाहेर भटकायचो. बाहेरचे खेळ खेळायला आवडायचे. मी लहानपणी गोट्या, भवरे, विटी-दांडू, पतंगी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, गटारात उतरून मासे ओ. पकडणं, हे सगळं केलं. एक लहान मूल जसं गावाखेड्यात वाढतं, तसं मी मुंबई शहरामध्ये गावाखेड्यातल्या मुलासारखा वाढत होतो, आणि त्यात मी रमत होतो. मला शाळा कधीच आवडली नाही. खरं सांगू, मला शाळा, अभ्यास, पुस्तकं हे कधीच आवडले नाही. माझा नेहमी जो बेंच असायचा तो खिडकीच्या बाजूला असायचा, आणि बाई लास्ट तिथे बेंचर होता तुम्ही. लास्ट बेंच नव्हतो मी. पण मी शाळेत असताना हम्म. कुठे होतो मला माहिती नाही, पण पहिल्या बेंचवर नव्हतो. अच्छा. मी पहिल्या बेंचवर केव्हा आलो तेही सांगतो. मी आलो, हम्म. पण मी नेहमी बघितलं तर खिडकीच्या जवळ माझा तो बाक असायचा, आणि मला खिडकीच्या बाहेर बघणं आवडायचं. आजही मला खिडकीच्या बाहेर बघायला आवडतं. आजही मी तासनतास खिडकीच्या बाहेर झाडाकडे बघू शकतो, पक्ष्यांकडे बघू शकतो, बाहेरच्या वातावरणाकडे बघू शकतो. मला चार भिंतीत अडकून राहायला नाही आवडत. खेळ खूप खेळलो. त्यात भोसला मिलिटरी स्कूलमध्ये टाकलं होतं, त्यामुळे मिलिटरीची आवड होती. हम्म. RSP मध्ये होतो, रोड सेफ्टी पेट्रोल, आणि त्याच्यामध्ये मी ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, नाटकातनं किंवा त्या गाण्यांच्या कार्यक्रमात, डान्सच्या कार्यक्रमात ते पार्टिसिपेट करू. पण अभ्यास कर म्हटलं तर नाही जमत. त्यामुळे मला ना असं बालपण, नातेवाईक आणि बाहेरचं भटकणं हे फार सुखद होतं. हम्म. कारण नातेवाईक आले घरी, पाहुणे आमच्याकडे खूप यायचे. ते आले की मला बाहेर भटकायला मिळायचं. कारण आईचं लक्ष त्यांच्या तेवढा, हा. खाण्यापिण्याकडे, याच्याकडे असायचं, आणि मी लगेच सटकायचो. मग कोणीतरी कंप्लेंट करायचं, "अरे त्या मुलींना आम्ही तिथे बघितलं." मग आई झोडायची, मारायची, "तिथे का गेला, असं का गेला?" त्यामुळे बालपण असं माझं असंच गेलं. डिलाय रोड, कुर्ला, घाटकोपर. म्हणजे खऱ्या अर्थाने बालपण तुम्ही खूप छान मी पद्धतीने खूप छान जगलाय. जगलो. मला तर शाळा तशी काढायची आहे, की जी शाळा वर्गात नाहीच. मग मी असं परवा कोणाला तरी भेटलो होतो, त्यांनी पुण्यात कुठेतरी शाळा काढली. त्याचे वर्ग झाडावर बांधलेत त्यांनी. वाव. ट्री हाऊसेसवर. मुलांना झाडावर चढायचं हा. आणि तिथे बसून तो शिकवणार. किती भारी आहे. खूप मस्त आहे. मला तर यापुढे आयुष्यामध्ये हे असंच काहीतरी मुलांसाठी करायचंय, की शिवाजी महाराजांचा धडा शिकवायचा ना, चला गडावर घेऊन जा त्याला. येस, नाही, त्यांना म्हणजे गड चढायला प्रॅक्टिकली. लावायचं. हो. राजगड, नंतर पन्हाळा बिन्हाळा, हे सगळ्या गडांवर न्यायचं त्यांना आणि तिकडे बसवायचं. आणि आता शिवाजी महाराजांचं बरं छान लाईट अँड साऊंड, आता काय टेक्नॉलॉजी आली आहे, मस्त महाराजांचं लाईट, साऊंड, म्युझिक सकट त्यांना शिकवा. काय गरज नाही त्यांना. आयुष्यभर विसरणार नाहीत महाराजांचे सगळं जे ज्ञान आहे. तर मला असं वाटतं की हे खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्या गोष्टी. इंटरेस्टिंग आहे, आणि मला माझं बालपण असं छान छान गेलं. गेलं. येस. पण अकॅडमिकली नाही गेलं. त्याचा मला हम्म. नंतर खूप त्रास झाला. ऍक्च्युली ते तसं करू नये, कारण मग मला पुढे आयुष्यामध्ये ते सगळं जे 12 वर्ष मी अभ्यास केला नव्हता तो मला भरून पुणे काढावा. भरून काढा. नक्कीच सर, तुमचं बालपण तर छान गेलंच. मात्र तुम्ही बालपणापासूनच चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. खरं तर हम बच्चे हिंदुस्तान या सिनेमात आम्हाला तुम्ही दिसलात. पण त्या सिनेमाचा भाग तुम्ही कसं झालात? अगं त्या सिनेमाचं वेडच होतं. मी तुला सांगू हां. ना, मला एक तर सिनेमे बघायला सुद्धा आवडायचं. त्या काळामध्ये आता या पिढीतल्या लोकांना कळेल की नाही मला माहिती नाही, कारण हे जेव्हा जन्माला आले तेव्हापासून 100 चॅनल्सवर 100 पिक्चर एका वेळेला बघायला मिळतात. हो. जे OTT चॅनलवर तर तुम्हाला पाहिजे तो सतत. सिनेमा तो बघायला मिळतो.
त्या काळामध्ये दूरदर्शनचं संध्याकाळी 6:30ला दूरदर्शन टीव्ही चालू व्हायचा. हम्म, रविवारी एक सिनेमा असायचा. हम्म, हिंदी सिनेमा रविवारी एकच असायचा आणि 9:30 वाजता टीव्ही बंद व्हायचा. हम्म, दिवसभर टीव्हीच नाही, हम्म, कम्प्युटर नाही, हम्म. मोबाईल नाही. येस येस. हे विश्व होतं, या लोकांना माहिती नाहीये. असं एक विश्व होतं आणि त्या विश्वामध्ये पत्रवित्र लिहिली जायचे. तर त्यावेळेला देशमुख काका म्हणून होते. नंतर नायकांची ते 3 मुलं होते, शशी नायक आणि कुमार नायक. ही पोरं सिनेमाला जेव्हा जायची तेव्हा मला घेऊन जायची. अच्छा. आणि थिएटरमध्ये रिटर्न ऑफ द ड्रॅगन किंवा माझे काका होते, त्यांनी मला मुकद्दर का सिकंदर किंवा हे सगळेच शोले हो. इतकं बवाल वेड झाला होतो, होता. आता हो. जसं पुष्पा 2 ला एक Craze आहे. चेंगराचेंगरीमध्ये हम्म. कोणतरी हो. म्हणजे मरण पावलं आणि तर ते शोलेच्या वेळेला तसं झालं होतं. हो. तर तो बघायला मिळणं, तो शोले आम्हाला 2 महिन्यानंतर बघायला मिळालं, की इतका हाऊसफुल चालला होता. आणि तो बघितल्यानंतर मला असं वाटायचं की इथे जायचंय आपल्याला. या जगात रमायचं नाही, आपल्याला त्या मोठ्या पडद्यावर जायचं. त्या पडद्यावर जायचं कसं माहिती नाही, ऍक्टर व्हायचं कसं माहिती नाही, पण ऍक्टर व्हायचं. अमिताभ बच्चन जसा मोटरसायकल मुकद्दर का सिकंदर म्हणून हात सोडून चालवतो तसं शिकलो. पण मी मोटरसायकल नॉर्मल शिकायचीच नाही, ती हात सोडून कशी चालवायची ते शिकलो आधी. मग आधी सायकल हात सोडून चालवायची शिकलो. या सगळ्या तिकडे जाण्यासाठीच्या खटाटोप चालला होता माझा. अच्छा. शाळेत सुद्धा नाटकातनं काम कर किंवा इथे काम कर, स्टेजवर जा. आपल्याला स्टेजची भीती वाटायला नको, कारण पुढे सिनेमात काम करायचं, मग आपल्याला तिथे भीती वाटायला नको. म्हणून ती भीती मी शाळेपासूनच घालवायचा प्रयत्न केला. कोणी शिकवायला नव्हतं, कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि आईनी ना लहानपणापासून मला म्हणे माझं पोरगं हिरो आहे, माझं पोरगं. आणि ते मी खूप सिरियसली घेतलं, पण ती एकमेव म्हणायची की माझं पोरगं हिरो आहे. बाकीचे म्हणायचे आपलं मिलू जरा सावळाच आहे ना, तो असाच आहे ना, तो तसाच आहे ना. नातेवाईकांमध्ये हा किती गोरा गोमटा आहे, बापरे, असं आहे तसं आहे. आणि ते ऐकत होतं, पण मी दुर्लक्ष करायचो. आई म्हणते ना हिरो आहे, मी हिरो. मग मावश्या काका वगैरे ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यांना काय आपण काय फार चांगले दिसत नाहीये, त्यांच्याकडे जायचंच बंद करायचं, नकोच त्यांचं निगेटिव्ह ऐकायला. तर ते हिरो व्हायचं करत 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 ते हम बच्चे हिंदुस्तान केचा जो धनपत मेहता प्रोड्युसर आहे, तो वडिलांकडे काहीतरी कामाला आला होता. आणि बोलता बोलता त्याला मी शोलेचे डायलॉग म्हणून दाखवले होते, गब्बर सिंगचे. अरे ओ सांबा वगैरे फेमस त्यावेळेला सगळे पाठ करून ठेवले होते. तो म्हणाला माझ्या पिक्चरचं शूटिंग आहे तर बघायला ये. आणि मी ते शूटिंग बघायला गेलो सकाळी 8 वाजता. जसं आज मी सकाळी 8 वाजता आज जसं मी लवकर आलो ना, ती सवय मला तेव्हापासून लागली आहे. शूटिंगचं कॅमेरा लागायच्या आधीपासून मी तिथे जाऊन उभा होतो, शूटिंग बघायला मिळणार आहे असं. आणि मग हळूहळू सगळे लोक यायला लागले. मग मास्टर अलंकार होता त्यावेळेला, त्यांनी 200 चित्रपट केले होते चाइल्ड आर्टिस्ट म्हणून, तो होता त्या सिनेमामध्ये. आणि तो सिनेमा बघण्यासाठी मी भिलाई रोड वरनं वाळकेश्वरला बस पकडून, 63 नंबरची बस जाते, ती पकडून मी तिथे पोहोचलो होतो. सकाळी 8 वाजल्यापासून 9चं त्यांचं शिफ्ट होतं, 9 वाजले संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असायचं त्यावेळेला. आता ते सगळ्यांचे शिफ्ट वाढल्या, 10 वाजेपर्यंत होतं. त्यावेळेला 9 ते लिमिटेड 6 असायची, 7 ते 2 किंवा 9 ते 6 असं काय. 6 वाजता पॅकअप झालं तरी मी तिथे होतो, ते टेम्पोमध्ये टाकताना सगळं. असं मी 4-5 दिवस सलग शूटिंग बघायला त्या गर्दीतनं. काही कोणाला त्रास द्यायचा नाही, काय नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, काय मला खायची प्यायची शुद्ध नव्हती. आणि त्या सिनेमामध्ये तो धनपत मेहता ओळखीचे होते, त्यामुळे हा बेटा बैठो वगैरे. म्हटलं नाही मी बघतो. मग त्यात पल्लवी जोशी पण होती, ते सगळे असे. आणि मग मास्टर अलंकारचं आणि त्यांचं काहीतरी भांडण झालं. अच्छा. भांडण झालं, मग अभी उसका रोल कौन करेगा. तर तो धनपत मेहता म्हणाला ये लड़के को देंगे क्या, ये तो 4 दिन से आ रहा है, इंटरेस्ट लग रहा है, उसको हम लोग रोल कम कर देंगे उसका और उसको दे देंगे.
तू करेगा हे उत्साही अरे मी तयारच होतो. त्यांनी मला एक डायलॉग मी घेतला. शाळेत शूटिंग चाललं होतं तिथे जेडी सोमानिया हायस्कूल कफ परेडला. तिथे गेलो एका वर्गामध्ये शूटिंगसाठी. रविवारचा दिवस होता, शाळेत कोणीच नव्हतं. वर्गात गेलो, रट्टा मारला त्या डायलॉगचा आणि मला म्हणाले तू बोलून दाखव. रट्टा मारलेला जसा आहे तसं बोलून दाखवलं कॉन्फिडेंटली. वन टेक. हा वन टेक म्हणजे तो पाठ करून बोलून दाखवलं. आपल्याला काम करायचं Yes. बाकी मला माहिती नाही काय काय. आणि म्हणाला ये बोल सकता है, अच्छा चलो ले लो. बरं, मग हे सगळं झाल्यानंतर घरी गेल्यानंतर तुम्ही गोष्ट आई बाबांना सांगितलं, आई बाबांची काय प्रतिक्रिया होती? हे बघ माझे आई बाबा इतके देव देव माणसं आहेत ना. मी काहीही हट्ट केला, काहीही केलं तरी ते माझा हट्ट पुरवायचे. त्यांना त्या सगळ्याच गोष्टी तुम्ही आनंद. यासाठी खूप लकी होतात. मी खूपच लकी होतो हा. की माझ्या आनंदात त्यांना आनंद मिळायचा की मला हे आवडतं. बरं हे कारण तुम्ही नवसाचे होता. नवसाचे होतो. पण ना नंतर नंतर 12वी नंतर माझ्या लक्षात आलं हे सगळं 12वीच्या आधी. हम हिंदुस्तान के पण हो. 12वीच्या आधीच्या हो. सगळ्या गोष्टी हो. आहेत. 10वी 12वी आणि 11वीच्या. 12वी मध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो. मराठीत. काय व्हायचं, कॉन्व्हेंटमध्ये होतो. मराठीवर काही अभ्यासच झाला नव्हता. कधी मराठी वाचन केलं नाही, काय नाही. मराठीचं फार काही कळायचं नाही. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. पण मला घरी कोणी रागवलं नाही. उलट माझे वडील म्हणायचे की अरे मलाच वेळ नाही मिळाला तुझा अभ्यास घ्यायला. मी 3-3, 4-4 दिवस बंदोबस्त. आणि बरं त्यांचं पोलीस स्टेशन लांब असायचं त्यामुळे त्यांना घरी घरी येऊन यायला. परत जाणं जमायचं नाही. तेव्हा आईला शिकवायला यायचं नाही, मराठी तुला मी शिकू शकत नाही असं. ते दोघे गिल्टमध्ये गेले की आपणच काहीतरी चूक केली आहे. आणि तिथे माझ्या लक्षात आलं की अरे एवढ्या चांगल्या आई वडिलांचा मुलगा आहे आणि तू म्हणजे नाव त्यांचं काढलं नाहीस तर नाव घालवू नकोस. ऍक्च्युअली बरं मला आणखीन काय लागलं होतं, माझे मामा, माझे बाळूमामा म्हणजे वसंतराव निमसे, ते कॉन्फिडेंट होते की पोरगं काय दरवर्षी पास होतं तसं यावर्षी पास होतं. त्यामुळे पेढ्याचा पुडा वगैरे घेऊन ते आले रूममध्ये आणि मी आणि माझी आई कॉटवर बसून रडत होतो. मला आठवतं त्यांनी तो पेढ्याचा पुडा असा मागे घेतला. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा नापास झालाय हा, असा लपवला. आणि बरं मी रडता रडता तेही बघत होतो की अरे याने पेढ्याचा पुडा आणला, लपवला. म्हटलं यार आईला खूपच वाईट वाईट. त्या दिवसापासून मी ठरवलं की प्रामाणिक अभ्यास पण करायचा आणि प्रामाणिक करायचं. जे काही करायचं ते करायचं की या माऊलीला त्रास नको व्हायला, या माऊलीला वाईट नको वाटायला. आपल्याला इंटरेस्ट नाही ना अभ्यासात, पण त्यांना आनंद मिळतो की अरे याला इतके मार्क मिळाले. आणि मला असं वाटतं की कॉलेज बदललं. त्यावेळेला मी कीर्ती कॉलेजला होतो, दादरचे कीर्ती कॉलेजला. तिकडनं मी वडिलांना रिक्वेस्ट केली की मला कॉलेज बदला, कारण माझ्या सगळे वर्गातले पुढे गेले आणि मी मागे राहिलो. ते मला म्हटलं दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो तर लोकांना कळणार नाही की हा नापास झालेला आहे. खूप वाईट वाटायचं. आणि मग लाला लजपतराय कॉलेजला एक देशपांडे म्हणून सर होते. त्यांनी रायरीकर सरांना सांगितलं. ऑक्टोबरला मी पास झालो. ऑक्टोबरला तर 2 मार्कशीट्स असतात ना, एक तर मार्चची आणि ऑक्टोबरची. तर रायरीकरांसमोर त्यांनी ठेवले की याला ऍडमिशन द्यायचं. आपलं पर्सेंटेज काय, 75-80% ऍडमिशन मिळते त्या कॉलेजला. तर ते मला असं आठवतं की देशपांडे सर, फार ओळख नव्हती काय नव्हती, वडिलांच्या ओळखीचे होते. त्यांनी सांगितलं रायरीकर सरांना की या मुलाला ऍडमिशन द्या माझ्या गॅरंटीवर. या मुलामध्ये पोटेन्शियल आहे, आपल्या कॉलेजचं नाव काढेल तो तसा. त्यांनी 2 सिनेमे केलेले आहेत, कलाकार आहे. आणि त्या बेसिसवर बरं मी बाकीच्या स्पोर्ट्स तर माझ्याकडे क्रिकेट होतच. मी तेंडुलकर ज्या शाळेत आला नंतर शारदाश्रममध्ये, त्याच्या आधी आम्ही हरीश गायशील माटुंगा आम्ही क्रिकेटच्या ट्रॉफीज आणल्याच होत्या. त्यामुळे ते सर्टिफिकेट्स होते. बाहेरचा अभ्यास सोडून बाकीचे खूप सर्टिफिकेट्स होते माझ्याकडे. तर ते मला देशपांडे सरांचं अजूनही आठवतं की त्यांनी गॅरंटी घेतली होती माझी की हा पोरगा तो या कॉलेजचं नाव काढेल आणि तुम्ही त्याला ऍडमिशन द्या. आणि फेवर म्हणून मला लाला लजपतराय कॉलेजमध्ये रायरीकरांनी ऍडमिशन दिलं. आणि
मला आठवतं मी कॉलेज वर्गात जाताना असा नमस्कार केला वर्गाला, की या हं. या माणसांनी माझी गॅरंटी घेतलेली आहे. आणि तेव्हापासनं माझी वाचनाची लायब्ररीत मी 12-12 तास बसायची कॅपॅसिटी एका हं. सलग न उठता, चहा प्यायला जा, इकडे जा न करता, ती कॅपॅसिटी वाढली. नंतर एफ-वाय, एस-वाय, टी-वाय. हं. टी-वायमध्ये मला फर्स्ट क्लास होता. अच्छा. जो कधी पूर्ण विषयात पास होत नव्हता तो टी-वायला मला 62% मार्क मिळाले होते. आणि मग तेव्हा पण लक्षात आलं, की कुठे मेहनत केली, कष्ट केले, तर आपल्याला यश मिळू शकतं हे त्या त्या काळामध्ये मला कळलं. मग सिनेमात जायचं तर मग आपण एका प्रॉपर चॅनलमधनं जायचं कुठेही. मग तेव्हापासून जरा ते प्रोफेशन म्हणून घ्यायचा विचार करत, करत मी ऑल इंडिया रेडिओ जॉइन केलं, येस. ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह. हं. नक्कीच. सर ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच. मात्र तुमचे वडील पोलिसांमध्ये होते, छान पदावर होते. त्यानंतर तुम्ही देखील तुम्हाला देखील आय-ए-एस ऑफिसर वगैरे ह्या गोष्टी करायच्या होत्या. तुम्हाला त्यात जायचं होतं. त्यानंतर कट टू तुम्हाला आई या सिनेमातून तुम्ही प्रेक्षकांसमोर आलात. खरं तर अनेक भावनिक कौटुंबिक सिनेमातून तुम्ही आम्हाला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राचे हिरो म्हणून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं तुमच्या कलाकृतीने. सिनेमाचे भाग होता, होता कशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे अंगावर पेलल्या गेल्या? हे सगळं वलय तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं? म्हणजे या सगळ्या गोष्टी करताना? माझ्या आईची इच्छा होती पोलीस खात्यात जावं. हं. त्यामुळे मी ग्रॅज्युएशन नंतर ज्या 3-4 परीक्षा दिल्या, एक तर एअर फोर्स ग्राउंड ड्युटी ऑफिसर पास झालो होतो, सब इन्स्पेक्टरची परीक्षा पास झालो होतो आणि ऑल इंडिया रेडिओ ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हची परीक्षा पास झालो. सब इन्स्पेक्टरचं वडिलांचं असं मत होतं, की तू आय-एस, आय-पी-एस कर आणि मग तू या खात्यात क्षेत्रात ये. आहे. हं. सब इन्स्पेक्टर म्हणून येऊ नको, कारण तुला प्रमोशन ओपन कॅटेगरीला प्रमोशन तुला किती वर्षांनी मिळेल सांगता येत नाही. तू ए-सी-पी म्हणून पण रिटायर होशील की नाही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं, की तू आय-एस, आय-पी-एस कर. हं. आय-पी-एस म्हणून ये. मी प्रयत्न केला. ग्रॅज्युएशन नंतर मी त्यासाठी प्रयत्न केला. पण माझं सिनेमाचं वेड माझं खूपच जास्त होतं आणि ते हं. बालपणापासून होतं. पण ते कुठेतरी सिस्टमॅटिकली जायला लागणार आहे. सिस्टमॅटिकली करायला लागणार आहे हेही मला माहीत नव्हतं. तोपर्यंत माझ्या हे लक्षात आलं होतं, की सिनेमा ॲक्टिंग हे काय सगळ्यांचंच काम नाही. इट्स अ प्रोफेशन. जसं हं. डॉक्टरचं मेडिकल प्रोफेशन आहे, तसं ॲक्टिंगचं पण प्रोफेशन आहे. मग काही जे स्टेज करतात, नाटकातनं कामं करतात, त्यांचा तो अभ्यास होतो आणि मग हं. ते सिनेमात किंवा सीरियलमध्ये खूप छान काम करू शकतात. कारण कुठेतरी त्यांचा तो अभ्यास झालेला असतो अभिनयाचा. हं. काही एन-एस-डीमधनं येतात. मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला एफ-टी-आय-आयचं ॲक्टिंग हे बंद होतं. हं. बाकीचे डिपार्टमेंट चालू होते, पण ॲक्टिंग डिपार्टमेंट त्यांनी बंद केलं होतं. ते जया बच्चन आणि त्यावेळेस त्यांची काहीतरी शेवटची बॅच होती. त्यामुळे किशोर नमित कपूर एक माझ्या हम बच्चे हिंदुस्तान केमध्ये होते. मी त्यांच्याकडे गेलो. तिथे ट्रेनिंग करायला सुरुवात केली. आणि पश्चिम महाराष्ट्र वगैरे हे ना फार नंतर. आई पण खूप हं. नंतर. त्याच्या आधी मी किशोर नमित कपूरकडे ट्रेनिंग करत हं. होतो स्वतःसाठी आणि त्यांनाही मदत करत होतो त्यांच्या ॲक्टिंग स्कूलमध्ये. तेव्हा मला वर्तमान नावाचा एक सिनेमा हं. मिळाला. हिंदी सिनेमा होता. हे 2 सिनेमे वर्तमान आणि हं. अनुमती वगैरे मी करत होतो. ते करत असताना अभ्यास पण करत होतो. मी हं. एम-कॉम पण करत होतो. आणि प्रोफेशन घेण्यासाठी मी किशोर नमित कपूरकडे ट्रेन करायला गेलो. आणि मराठी चित्रपट नीलांबरी नावाचा हो. बबनराव घोलप नीलम. प्रोड्यूस करत हं. होते आणि सतीश रणदिवे डायरेक्ट करत होते. तो माझा पहिला मराठी चित्रपट. हं. जो मिळवण्यासाठी मी त्यांना वर्तमानच्या रील्स रेडिमेनी टेरेसमध्ये वरळीला हं. नेऊन त्या प्रोजेक्टरवर दाखवल्या होत्या. त्यांनी माझं काम बघितलं आणि मला तो पहिला मराठी चित्रपट मिळाला. त्याच्यानंतर मी कॅम्पस नावाची सीरियल करत होतो. जी हं. खूप गाजली. रवी भटनागरचा रोल मी करत होतो आणि तो निगेटिव्ह रोल होता. त्या सीरियलमध्ये महेश मांजरेकर होते. हो. आणि महेश मांजरेकरांना एक मराठी चित्रपट डायरेक्ट करायचा होता. तेव्हा त्यांनी मला त्या चित्रपटासाठी अ, आई. आई या हं. चित्रपटासाठी. तो माझा दुसरा मराठी चित्रपट. हं. आणि मग तेव्हा पण मी
चाचपडतच होतो. हम्म. ग्रामीण पश्चिम महाराष्ट्र, कारण आई हा प्रभातला 50 आठवडे चालला. तिथे वासवानी नावाचे एक ग्रस्त होते, डिस्ट्रीब्युटर होते. त्यांनी आई बघितला आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सून लाडकी सासरची नावाचा चित्रपट केला. येस. तो इतका चालला पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा ग्रामीण भागात, सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालला आणि त्यांनी मला त्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी अख्खं महाराष्ट्र फिरवलं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त यात्रा असतात. हो. त्या यात्रांमध्ये प्रत्येक यात्रामध्ये 2 लाख ते 5 लाख, 10 लाख, ते मांढर देवीची यात्रा वगैरे तिथे 20-20 लाख लोक जातात. तिथे तंबू थिएटर लागतात. त्या तंबू थिएटर्समध्ये हे मराठी चित्रपट लागायचे आणि तो खूप मोठा बिझनेस आहे. तो जेव्हा बघितला आणि तो ऑडियन्स जेव्हा बघितला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे एक वेगळं विश्व आहे. इथे आपण काम करायला पाहिजे, कारण इथे जो ऑडियन्स आहे तो खूप प्रामाणिक ऑडियन्स आहे. म्हणजे ते 10 रुपयाचे त्यावेळेला तिकीट असायचं, तर 10 रुपयाचं जेवायचं का सिनेमा बघायचा, जेवायचं का सिनेमा, असे द्विधा मनस्थितीत त्या बायका, ते ग्रामीण माणसं असायची आणि ते सिनेमा काढायचे, तिकीट काढायचे आणि न जेवता तो सिनेमा बघायचे. तर त्यांच्यासाठी आता माहेरची साडी किंवा दादा कोंडकेंचे चित्रपट किंवा हे चित्रपट इतके तुफान चालायचे, तर मला असं वाटलं की या लोकांसाठी आपण काम करायचं, प्रामाणिक काम करायचं. आणि त्यांनी पण मला भरभरून दिलं. मी 80-90 सिनेमे तर मी त्या ग्रामीण भागातले केले आणि इतकं प्रेम मला मिळालं आणि मी वासवानीप्रमाणे नंतर आवर्जून त्या यात्रांना जायला लागलो. पिक्चर कम्प्लीट झाला, रिलीजच्या वेळेला मी पुसेगाव यात्राला तरी जायचो. हो, कारण तुम्ही एक म्हणजे तुमचा सिनेमा आला आणि तुम्ही यात्रेत जाऊन प्रमोशन केलं नाही असं कधी व्हायचंच नाही. म्हणजे अशा वेळेस तुम्ही पश्चिम महाराष्ट्र गाजवलाय असं म्हणायला हरकत नाही या गोष्टीतून, कारण की हे वलय सगळीकडेच होतं. सर मला पुढे जायचं आहे की अतुल परजुरे यांचं नुकतंच निधन झालं आणि तुम्ही त्यांचे छान मित्र आहात, चांगले मित्र आहात. सून लाडकी सासरची या सिनेमात तुम्ही एकत्र काम केलंय. त्यामध्ये एक सीन होता जे तुम्ही दोघांनी स्त्री पात्र त्यामध्ये साकारलं होतं. तेव्हाची काही आठवणी आहेत, काही अशा मजेशीर आठवणी आता तुम्ही प्रेक्षकांपर्यंत आणू शकता? मी तर त्या चित्रपटाबद्दल आता बोललोच ना, की तो चित्रपट इतका चालला ग्रामीण भागामध्ये आणि 4 थिएटरमध्ये तो सिल्वर ज्युबली झाला होता आणि त्या चित्रपटाचं शूटिंग आम्ही ग्वालियर पॅलेस, पुण्यामध्ये एक ग्वालियर पॅलेस आहे, त्या पॅलेसमध्ये आम्ही राहिलो आणि बरं पॅलेसमध्ये पॅलेशियल रूम्स होत्या सगळ्या, पण कमी रूम्स असल्यामुळे मी आणि अतुल एक रूम शेअर करत होतो. अच्छा. पहिलं शेड्यूल आमचं जे झालं ते 47 दिवसाचं झालं. 47 दिवस सलग आम्ही एकत्र होतो. त्यामुळे माझी आणि अतुलची खूप छान मैत्री झाली. खूपच म्हणजे धमाल. एक तर तो कलाकार वरच्या दर्जाचा, फारच भारी. त्यावेळेला तो पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली करत होता. ते सगळं नाटक तोंडपाठ होतं आणि त्यामुळे गप्पांमध्ये तो बरेचसे त्या नाटकातले पॅसेजेस मला म्हणून दाखवायचा आणि मला खूप मजा यायची. आम्ही एकत्र बाहेर पण जायचो कधी जेवायला आणि असं तसं. छान. तो टेनिस छान खेळायचा अतुल. कमी लोकांना माहिती आहे, पण तो लॉन टेनिस खूप छान खेळायचा. आम्ही तिथे पॅलेसच असल्यामुळे आम्हाला तिथे टेनिस कोर्ट वगैरे सगळं होतं. आम्ही तेही खेळायचो. तो जो सिक्वेन्स आहे ना, तो सिक्वेन्स एकतर डायरेक्टरांना काहीतरी कॉमेडी पाहिजे होतं. डोहाळे जेवणाचा काहीतरी कार्यक्रम ज्याच्यात बायकांना बोलवतात, पुरुषांना बोलवत नाही. पण त्या डायरेक्टरांना असं वाटलं की यांनी दोघांनी यायचं. पण मग कसं यायचं, मग स्त्री वेशात वगैरे. आणि अतुल इतका भन्नाट दिसत होता त्या, तुम्ही छान दिसत होता. आणि माझं तर त्या याच्यामध्ये मी आणि अतुल आम्ही दोघे, बरं तो 3-4 दिवस चालला होता ना, तर मी रोज ती तयारी करून जायचो. तर माझ्या मागे एक लाईटमन लागला होता. तो कंटिन्युअस माझ्याकडे बघे आणि तो माझ्या प्रेमातच पडला होता. आणि अतुलला मी सांगितलं, अतुल जरा सांभाळतो, म्हणजे तो कुठे सारखा मागे 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 असायचा. बरं मला काही बोलताही यायचं. मग मी ते हे सगळं अतुलला सांगत होतो की अतुल मला आता भीती वाटायला लागली आहे. अतुल आणि आम्ही खूप धमाल केली आणि अतुल फार गोड होता, फारच गोड. मग मला खूपच वाईट वाटतं की आम्ही त्याच्यानंतर एकत्र कधी काम केलं नाही. आणि आत्ता जेव्हा आई कुठे काय करते चालू होते, अतुल बघायचा ती सिरियल, फोन करून आवर्जून सांगायचा की हा सीन चांगला आहे, तो सीन चांगला आहे.
आणि जायच्या अगदी 2 महिने आधी त्याने मला फोन करून सांगितलं की एक नाटक करूया आपण. हम्म. 2 वडिलांची गोष्ट आहे आणि तू आणि मी आपण ते करूया. आणि मी म्हटलं अतुल ही सिरियल किती दिवस अजून चालेल मला माहिती नाही आणि मला करता येईल की नाही मला सांगता येत नाही असं तसं. पण काही महिन्यात त्या अतुल. तर त्या रम्य आठवणी आहेत माझ्या आणि अतुलच्या. तर खूप छान आठवणी आहेत. माणूस फार ग्रेट होताच तो. मित्र म्हणून खूप हम्म. सच्चा होता, छान नक्कीच. होता. मिलिंद सर, आता तुम्ही छान असा एक किस्सा मला सांगितलाच. त्याच्यावरच आधारित मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असे छान मराठी सिनेमे केले, मराठा बटालियन, सक्का भाऊ, पक्का वैरी असे सगळे सिनेमे केले. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आम्हाला त्यामध्ये तुमचं पाहायला देखील मिळालं. मात्र त्यावेळी कॉलेजच्या काळात किंवा काही असं तुम्ही हँडसम होतातच. कधी असे कोणी पत्र लिहिलंय का तुम्ही? एक अभिनेता आहात आणि असं कोणी अननोन मुलीने तुमच्यासाठी काही असं पत्र लिहिलंय खास आणि ते तुम्हाला आवडले, तुम्ही ते जपून ठेवलंय, असा काही किस्सा आहे का? कॉलेजमध्ये एस-वायला असताना एका हं. मुलीने पत्र लिहिलं होतं आणि ते माझ्या अजूनही चांगलं लक्षात आहे. कारण तिने डबा दिला होता. हां. त्या डब्यामध्ये तिळाचे लाडू होते वाह! आणि एक चिठ्ठी होती अशी. मला म्हणाले की हे तुमच्यासाठी तिळाचे लाडू. हं. त्या चिठ्ठी होती. पण माझी आणि आईची मैत्री होती. माझ्या हां. आईची आणि माझी खूप छान मैत्री होती. माझ्या सगळ्या गोष्टी आईला माहिती असायच्या. त्यामुळे मी घरी तो डबा नेला. ती चिठ्ठी आईला वाचून दाखवली. हं. फार गोड होती की मी असं कधीही कोणाला लिहिली नाही. मला तू खूप आवडतोस वाह! आणि मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल आणि पुढे आयुष्यात असं काय बरंचसं काही खूप गोड एक पत्र असं छोटं हां. एक त्या वहीचं पान फाडून लिहिलेलं असतं असं. आणि मग आईने त्याच डब्यामध्ये आणखीन काहीतरी भरून दिलं आणि मी तिला मग त्या डबा पत्राचं परत. काय उत्तर दिलं तुम्ही? काय होतं माझं ना लग्न फार आधी ठरलं होतं. अच्छा. माझं लग्न जवळजवळ मी 11वीत असतानाच ठरलं होतं. काय बोलता? हां. तर तो ह्या किस्स्याच्या आधी बरेचसे किस्से ऑलरेडी घडलेत. हां. तर मेन किस्सा तर ते हं. लग्नाचं माझं त्यावर आपण येऊच. मात्र ह्या पत्राचं तुम्ही उत्तर काय दिलं होतं? नाही, पण ती फार गोड मुलगी होती. हां. आणि मग मी तिला प्रामाणिकपणे सांगितलं की तू जो विचार करतो तो मी नाही करू शकत कारण माझं ऑलरेडी लग्न ठरलेलं. ती म्हणाली तिला असं वाटलं मी खोटं बोलतोय का काय. हं. पण नाही माझं खरंच लग्न ठरलं होतं आणि ती मुलगी अगदी साधी सरळ खूप हे होती. त्यामुळे मला पण खूप वाईट वाटत होतं तिला असं सांगायचं. टी-वायच्या लास्ट इयरला म्हणजे ते सगळं झालं, हं. तिने दिलं. ती काही बोलली हं. नाही. त्याच्यानंतर ती शांतपणे हे होती. मग आमचं ते वर्ष संपलं. टी-वायला हं. गेलो. टी-वायच्या शेवटी मला ती भेटली. मी जिन्यातनं येत होतो आणि ती अशी उतरत हं. होती. समोरासमोर आली आणि मी तिला म्हटलं की "अरे खूप दिवसांनी भेटते." ते म्हणाले, "हो, कसं आहे, काय आहे?" वगैरे. म्हटलं, "अगं तू टिकली लावली नाहीयेस तू." तर ती म्हणाली, "मी टिकली लावायचं सोडलं." म्हटलं, "का?" त्या दिवसापासून मी कधीच टिकली लावली नाही. तर मी म्हटलं, "अगं असं वेड्यासारखं करू नको तू." खरंच? तर तो किस्सा मला मी कधी विसरत नाही. आणि मला वाटतं नव्याने ही गोष्ट आणि हा किस्सा समोर आलाय. हो, मी पण पहिल्यांदाच आता तू हां. चिठ्ठीचं विचारलं ना, कारण हां. या पिढीला चिठ्ठ्या हा हं. प्रकार माहितीच माहितीच नाहीये. नाही. का हं. तर हे ईमेलच्या पुढे गेलेत आता फक्त मेसेज करतात. सोशल आणि मीडियामुळे. ते पण हल्ली ते शॉर्ट मेसेजेस असतात ना, हं. तसे करतात आणि तेवढेच डिलीट करून परत मोकळे होतात. आमच्यासारखे काही म्हणजे मी दीपाला लिहिलेले पत्र, हं. ते लग्नानंतर ती घेऊन आली परत आणि तिने दिलेले पत्र सुद्धा माझ्याकडे आहे. आम्ही खूप पत्र हं. एकमेकांना लिहायचो कारण त्यावेळेला पत्राशिवाय दुसरं कम्युनिकेशन नक्कीच. माध्यमच नव्हतं. न टेलिफोन पण करायला लागायचं तर ट्रंक कॉल करायला लागायचं. अच्छा. बुक करायला लागायचा ट्रंक कॉल. एसटीडी फॅसिलिटीज हं. त्यावेळेला नव्हत्या किंवा टेलिग्राम करायचं. अगदीच अर्जंट काही हं. पाठवायचं असेल तर टेलिग्राम. पण टेलिग्राम आलं की काहीतरी गडबड झाली आहे आणि सीरियस काहीतरी आहे. त्यामुळे टेलिग्रामही यूज. पाठवणं हं. योग्य नसायचं. खूपच इमर्जन्सी असेल, कोणी आजारी असेल तर टेलिग्राम. तर या पिढीतल्या लोकांना मला असं वाटत नाही की पत्र किंवा लिहून. मग ते पत्र तुम्ही ठेवलंय जपून तिचं का ते परत रिटर्न केलं? तिचं पत्र हां. तिचं पत्र नाही जपून ठेवलं कारण तिचे किंवा तसे पत्र लग्नानंतर
ठेवले तर मग खूप माझ्या हो, तुम्ही आता म्हणालात, की तुमचं लग्न आधीच ठरलं होतं. म्हणजे तो काय किस्सा आहे? 11वीत असतानाच ठरलं होतं म्हणजे? मी 10वी पास होईन की नाही हा शंकाच होती. मी माझं हं. शिक्षणाचं हो. तुला सांगितलं की घोळच होता सगळा. त्यामुळे माझ्या बहिणीनी शेगावला नवस केला होता गजानन महाराजांकडे, की माझ्या भावाला काही करून तू 10वी पास करू दे. माझ्या नाहीतर खूप माझ्या आईला वाईट वाटेल असं. So असं बहिणीनी ती शेगावला गेली होती तेव्हा नवस केला. बरं मी चुकूनच पास झालो 10वी. कारण आमच्या नवसामुळे पास झालात. नवसामुळेच पास झालो. साईबाबांच्या कृपेमुळे पास झालो. वर्गीस प्रिन्सिपल होत्या. त्या आमच्या शाळेतल्या प्रिन्सिपल अशा होत्या, की त्या हं, क्रिकेटसाठी त्या काही करू शकत. ती आमची शाळाच आहे. हं. शारदाश्रम. तेंडुलकर ज्या येस, शाळेत येस. होता, तो दादर. शाळेत आला कशासाठी? कारण ती शाळा ना क्रिकेटमय होती. हो. त्यामुळे आमच्या वर्गीस टीचर म्हणायच्या, प्रिलिम्सच्या आधी किंवा मेन्सच्या आधी हं, 1 आठवडा आधी, मेन्सची परीक्षेच्या 1 आठवडा आधी हं, हरीशिलची किंवा गायशीलची आम्ही हं, मॅच खेळत होतो. तर आमच्या वर्गीस टीचर म्हणाल्या, "डोंट वरी, आय विल सी टू इट." आणि माहिती नाही, मला असं वाटतं मी 10वी वर्गीस टीचरांमुळे पास झालो असेल. हं, कारण मी फार काही लिहिलं नव्हतं, काही मला येतच नव्हतं काही हं, 10वीत. कारण मी 1 आठवडा आधी तर क्रिकेटच्या हं. मॅचेस खेळत होतो. तर 10वी पास झालो. ते नवस फेडायला आई म्हणाली, "चला जाऊया आपण शेगावला." म्हटलं, "मी नाही येत शेगाव-बिगाव." म्हणून नाही, जबरदस्ती मला घेऊन गेले. एक लग्न होतं मध्ये जळगावला. हं, त्या जळगावला लग्नामध्ये ही एक सुंदरशी मुलगी मला दिसली. हं, लांब केस, लाल ड्रेस आणि हं. अशी ती हसली, मी हसलो आणि मला फार आवडली. आईला म्हटलं, "या मुलीशी लग्न करायचंय." बापरे! 10वी पास होऊन 11वीत ॲडमिशन घ्यायच्या आधीची गोष्ट आहे. तर आई म्हणाली, "ही, ही तर वंदनाची बहीण आहे." हं, वंदूला ती म्हणाली, की "अरे मिलिंद काय म्हणतोय बघ." हं, आता हे 10वीतली पोरं असं म्हणतात, की हिच्याशी लग्न करायचं. वंदू पण ती मोठी बहीण हं, असल्यामुळे तिने पण ते "हो का? किती छान मावशी. हं. त्या दोघांचं लग्न झालं तर किती छान होईल, असं होईल, तसं होईल." मग सगळं त्यांनी ना ती गंमत म्हणून पसरवलं. अच्छा. पण आम्ही दोघे सीरियस होतो. म्हणजे त्या पण सीरियस झाल्या लगेच. हं, ती तर सीरियस हं. त्या क्षणापासून सीरियस होती, की लग्न करणार तर याच्याशी करणार. वाह! माझं पण असं होतं, की लग्न करेन तर हिच्याशी करेन. आता तिच्या आईला जेव्हा कळलं तर ते आई म्हणाली, की "आता तर अगदी 10वी 10वी झाली आहे. 12वीत पोरं हं. आहेत. तर मोठी होऊ द्या. लग्नाचं वय झाल्यानंतर आपण विचार करू आणि पहिला विचार अच्छा. तर आपण करू." इतकं इतकं गोड सगळं. आता मग माझ्या डोक्यात फिक्स होतं, की लग्न हिच्याशी करायचंय, लग्नाचं वय झाल्यानंतर करायचंय आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडा अभ्यास करा. तोपर्यंत मी अभ्यासाला पण लागलो होतो. सो असं ते घडत गेलं आणि त्यात पत्रव्यवहार आमचे खूप वाढत नक्कीच. गेले. म्हणजे कारण तुम्ही ती ते धुळ्याला नातं असायची आणि मी मुंबईला असायचो. अच्छा. त्यामुळे आमचे पत्रव्यवहार असायचे. त्यामुळे तुमचं नातं प्रामाणिकपणे आत्तापर्यंत खूप छान पद्धतीने टिकलं. म्हणजे ते तेव्हा, त्या लग्नापासून ते आत्तापर्यंत असं म्हणायला हरकत नाहीये सर. हं. प्रामाणिकपणे टिकलं. माझ्याकडनं प्रामाणिकपणे टिकलं की नाही मला माहीत नाही. तिच्याकडनं तर खूप छान प्रामाणिकपणे नाही तिने खूप तुमच्याकडूनही टिकलं ना ते. आम्ही पत्राचा किस्सा ऐकल्यानंतर तर असं वाटतंय, की तुम्ही खूप लॉयल होता. मी अजूनही लॉयलच आहे आणि लॉयलच पण एक कलाकार किती लॉयल राहू शकतो हे मला माहिती नाही. ॲक्चुअली. म्हणजे ती लॉयल्टीची पॅरामीटर्स कशा असतात हे मला माहिती नाही. पण आय थिंक आय लव्ह हर अँड आता 34 वर्षच हो. झाली आहेत फक्त लग्नाला. आता बघूया 34 वर्ष म्हणजे फार काही काळ नाहीये. नक्कीच अजून पुढे 7 तुम्ही इयर्स इच खूप म्हणतात, छान अजून 14 एकत्र इयर्स. वर्ष घालवाल सर, त्यात शंकाच नाही. मात्र मला पुढे असं विचारायचंय, त्यावेळेस जे सिनेमे तुम्ही केले, त्यावेळेस अनेक सुखसोयी नव्हत्या सिनेमा शूट करताना म्हणा किंवा काही करताना. आता खूप साऱ्या सुविधा म्हणजे खूप साऱ्या सुविधा आलेल्या आहेत. त्याबद्दलच्या काही आठवणी आहेत का? काही शूट करतानाचा वगैरे आत्ताच्या ह्याला मॅच करताना? आत्ताच्या सुखसोयी म्हणजे किती आल्या असतील. म्हणजे आम्हाला तर कधी असं वाटतं, की आम्ही खूप लक्झरियस पद्धतीने आत्ता शूट करतो. त्या काळामध्ये खरं तर पुरुषांचं तर एवढे त्रास व्हायचे नाही. पण ज्या हिरोईन्स होत्या, हं, तुम्ही शेतात कुठेतरी शूटिंग करायला गेलात, दिवसभर शूटिंग चाललेलं असायचं. आजूबाजूला गाव नाही किंवा जागा नाही जिथे त्या कपडे बदलू शकतील किंवा त्यांना वॉशरूमला जायचं हं, असेल तर तर त्यांचे खूप हाल व्हायचे. बरं त्या काळामध्ये काही हिरोईन्सला नऊवारी साड्या नेसवल्या जायच्या, हं. ज्या शिवून टाकल्या जायच्या. बापरे! हे अजूनही कोल्हापुरात हं, साड्या ज्या नेसतात हिरोईन्स त्यांना शिवून टाकल्या जातात कारण त्या तशा पद्धतीने फिट बसण्यासाठी किंवा डान्स मूव्हमेंट्समध्ये ते पायात येऊ नये म्हणून.
तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचे खूप हाल व्हायचे. मे वाईट बी व्हायचे. तुमच्यासोबत जास्त तरी दीपाली सय्यद, अलका कुबलताई, तेजाताई, परत ऐश्वर्या नारकर ह्याच भूमिका त्यांच्यासोबत तुम्ही छान बॉन्डिंग निर्माण केली आहे त्यावेळेस असं म्हणायला हरकत नाही. हे तेच खूप हिरोईन्स म्हणून तुमच्या चित्रपटात अनेकदा आम्हाला पाहायला मिळालेत. खूप आहे आणि मी दीपाली सय्यद बरोबर किती आम्ही 9 का 10 चित्रपट केले. हां, ऐश्वर्या नारकर बरोबर पहिला तिचा चित्रपट सून लाडकी सून लाडकी सासरची. सासू. त्यानंतर आम्ही दुहेरी नावाची सिरियल केली. हं, मधल्या काळामध्ये आम्ही ते 2च अलकाताईंबरोबर मी मॅक्सिमम सिनेमे केले. अलकाताईंचा हिरो म्हणून पण मी काम केलंय. अलकाताईंचा मुलगा म्हणून मी काम केलंय. हं. अलकाताईंचा दीर म्हणून मी काम हो. केलंय. अलकाताई ॲज अ प्रोड्युसर होत्या त्याच्यात पण मी काम केलंय. म्हणजे अलकाताईंचे आणि माझे तर खूपच अगदी पर्सनल रिलेशन्स आहेत. इतकं आम्ही एकत्र काम बरं. केलं किंवा सातत्याने आम्ही माझ्या लेकीच्या लग्नाला सुद्धा हो. अलकाताई मुंबईवरनं साताऱ्याला आल्या. नक्कीच. असंच मराठीतले दिग्गज कलाकार आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे सर, अशोक सराफ सर यांच्यासोबत देखील तुम्ही छान स्क्रीन शेअर केलेली आहे आणि आता अशोक सराफ यांच्याशी बोलणं होतं तितक्याच जवळीक पद्धतीने वगैरे असं काही आहे? छान अशा काही अशोक आठवणी? मामा म्हणजे सुपरस्टार आहे. येस. अशोक मामा म्हणजे टॅलेंटचा भंडार आहे. इज अ हं. इन्स्टिट्यूशन मी तर म्हणतो, की अशोक मामांसारखा आत्ताच्या काळात कोणीच नाहीये. ही इज अ लेजेंड. जसं हं. हिंदीमध्ये आपण अमिताभ बच्चन म्हणतो किंवा दिलीप कुमार म्हणतो. तर तसं मराठीमध्ये अशोक मामाच आहे. मी 7 एक सिनेमे केले त्यांच्याबरोबर. हो. आणि त्यांच्याकडनं जितकं शिकायला मिळालं, तितकं मला कुठल्याही कलाकाराकडनं शिकायला मिळालं. एक तर ते खूप मोठे आहेत. मी त्यांना फोन करून तुम्ही कसे आहात, काय आहात ते विचारायची माझी हिंमत होत नाही. पण परवाच मला निवेदिता ताई भेटल्या आणि हं. त्या मला सांगत होत्या, की "कसा आहेस? काय आहेस?" अशोक मामांच्या ज्या लाडक्या लोकांमधला तू आहेस, तुला माहिती आहे का? आणि मला खूप छान वाटलं, की हं. अ, फारच ग्रेट आहे. येस. "सक्का भाऊ पक्का वैरीमध्ये" हो. आम्ही जे काय काम त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं किंवा भक्तीच खरी शक्तीमध्ये आम्ही एकत्र काम केलं. ते विलन होते त्या हं. याच्यामध्ये. मोस्ट वॉन्टेडमध्ये आम्ही एकत्र काम केलं आणि फार भारी आहे. फारच त्यांच्याकडनं त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हे माझं भाग्यच आहे. येस, येस. नक्कीच. लक्ष्मीकांत बेर्डे तर फार गोड माणूस पण आणि स्टार पण होता. मराठा मराठा बटालियनमध्ये बटालियनमध्ये हं, आम्ही एकत्र काम केलं. त्यावेळेला त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. हं. मी त्या मराठा बटालियनचा हिरो होतो आणि दिग्गज कलाकार होते त्या हो, त्या विजय ह्याच्यामध्ये. चव्हाण वगैरे. विजू मामा होते, हं. कुलदीप पवार होते, रमेश भाटकर होते, अलकाताई होत्या, लक्ष्मीकांत बेर्डे होते आणि दीपक शिर्के आणि हे हं, सगळेच हं. मोठे कलाकार त्या याच्यात होते. आणि माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. जसं आई कुठे काय करते ज्या हं. वेळेला माझं कास्टिंग केलं गेलं, त्यावेळेला माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. कारण तो मेन रोल येस. होता आणि अगदी त्या 2 हिरोईन्स मधला हा दुवा होता. हं. तर त्यांनी एका स्टँडर्डचंच काम करायला पाहिजे असं प्रेशर असायचं. तसं मराठा बटालियनमध्ये प्रेशर असायचं. हं. प्रोड्युसरचं प्रेशर होतं, की मला या दिग्गजांमध्ये हा माझा हिरो दिसून आला दिसून पाहिजे. आला पाहिजे. आणि त्यांनी आधी एक हिरो घेतला होता मराठा बटालियनमध्ये. त्याच्याबरोबर 17 दिवस शूटिंग केलं. नाशिकचा कोणतरी हं. मॉडेल होता. पण त्याचे रशेस बघितल्यानंतर वासवानी नावाचा जो डिस्ट्रिब्युटर होता, ज्याच्यावर मी सून लाडकी सासरची हं, हं. केलं, त्यांनी त्याला काढून टाकलं आणि म्हणाल नाही मिलिंद गवळीला घेऊन करूया. तर ते एक प्रेशर होतं मराठा बटालियन. कारण सगळ्याच दिग्गजांमध्ये तुम्ही नवखे होतात असं म्हणायला हरकत नाहीये हो. तेव्हा आणि पण खूप छान पद्धतीने तो अशा वेळेला सिनेमा ही झाला. जी स्टार मंडळी आहेत ना, हं, जसं लक्ष्मीकांत बेर्डे हं. वगैरे, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांभाळून घेतलं आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये एक्सेल होऊ शकता. नाहीतर काही दिग्गज कलाकार तुम्हाला डॉमिनेट करतात. येस. काही दिग्गज कलाकार तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स घालवतात. लूज करतात. तर मला रमेश भाटकर फारच हो. गोड व्यक्तिमत्व, ज्याच्याबरोबर मी 4 एक सिनेमे केले. विजू मामांची तर माझी एक वेगळी मैत्रीच होती. विजू मामांसारखा माणूसच मी बघितला नाही. इतका हसतमुख, मिश्किल, चेष्टा मस्करीशिवाय त्या माणसाने काय केलं. तो सेटवर असेल
तर विजू मामांनी कधी ग्लूमी ॲटमॉस्फिअर किंवा टेन्शन नाही. काही ना काहीतरी हसवत, सतत सतत हसवत राहत, हसत खेळत अप्रतिम काम करायचे. आणि त्यांच्याबरोबर मी मॅक्सिमम सिनेमे केले. मी विक्रम गोखल्यांबरोबर काम केलं. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. त्यांच्या डिरेक्शन खाली पण मी एक सिरियल केली दूरदर्शनची. हो नंतर निळूभाऊंबरोबर काम केलं. हो डॉक्टर लागूंबरोबर मला एक अनुमती नावाचा सिनेमा करायला मिळाला. तर मला असं वाटतं मी असा कलाकार आहे जो खूप भाग्यवान आहे की त्या पिढीतल्या दिग्गज दिग्गजांसोबत. कलाकारांबरोबर पण मला काम करायला मिळालं आणि या आत्ताच्या पिढीतल्या कलाकारांबरोबर ज्या नवीन आहे हम्म. किंवा आता याच्या पुढची पिढी जी येते त्यांच्याबरोबर पण मला काम करायला मिळालं. नक्कीच. असं तुम्ही त्यावेळेस जो सिनेमासृष्टी तुम्ही तेव्हा गाजवली एकेकाळी. त्यानंतर ना मधले काही दिवस मिलिंद सर आम्हाला दिसलेच नाही. म्हणजे हो मिलिंद ग. सर खूप गॅप होता. हो. कुठे होते त्यावेळेस मिलिंद सर? अगं नाही, मी सिनेमे करत होतो. हं. मी काम करत होतो, पण सिनेमाचा एक ट्रान्झिशन पिरियड सुरू झाला. ते यात्रा संपल्या. तिथे हं. सलग 3 वर्ष दुष्काळ होता. त्यामुळे हं. सिनेमा कोण बघणार? खायलाच पैसे नाहीत लोकांकडे. नंतर 4थ्या वर्षी ओला दुष्काळ होता. इतका पाऊस पडला की सगळं पीक पाणी हे झालं. त्यामुळे ग्रामीण भागात सिनेमे रिलीज होत नव्हते. मल्टिप्लेक्स आल्यामुळे मल्टिप्लेक्सचे सिनेमे वेगळे असायचे. मल्टिप्लेक्सला रिलीज करायला त्या प्रोड्युसरांकडे पैसे नसायचे. जितके पैसे पिक्चर तयार करायला लागतात, त्याच्यापेक्षा जास्त पैसे पिक्चर रिलीज करायला लागतात. प्रोड्युसरांकडे पिक्चर कंप्लीट करता करताच पैसे संपायचे. माझे 8 सिनेमे सेन्सर होऊन पडले होते, ते लोकांपर्यंत आलेच. तो एक वेगळा स्ट्रगल असतो सर. तो प्रोड्युसरचा स्ट्रगल असतो, कलाकारांचा स्ट्रगल नसतो. कारण हं. कलाकाराला त्या बिचाऱ्या प्रोड्युसरांनी पैसे दिलेले असतात. अच्छा. कधी कधी शेवटचा इन्स्टॉलमेंट वगैरे ते देऊ शकत नाही, पण बऱ्यापैकी कलाकारांचं नुकसान होतं. नुकसान असं होतं की कलाकारांनी जे काम केलं ते लोकांपर्यंत येत ये नाही. ना. आणि ते जर लोकांपर्यंत आलं नाही तर त्याला पुढचं काम मिळत नाही किंवा तो गायब गायब झाला किंवा झाला. तो आता कामच करत नाही. अशा पण प्रतिक्रिया येतात पण खरं मला तर. असं नाही वाटत की मी कधी काम केलं नाही. हं. कारण मी तसा रिजिड ॲक्टर नाही. मला रोल चांगला मिळाला, प्रोजेक्ट चांगला असेल तर मग ते फार अगदीच Netflixवर पाहिजे का इथेच पाहिजे आणि तिथेच पाहिजे असं काही नसतं. साधा सिनेमा असेल, सातारा कोल्हापूरला शूट करणार असेल किंवा ग्रामीण भागातला कमी बजेटचा असेल, पण तो प्रामाणिक लिखाण, प्रामाणिक त्याचं डिरेक्शन किंवा प्रामाणिक प्रोड्युसर असेल तर मी लगेच करायला तयार असतो. त्यामुळे मला काम करत राहणं हे मला आवडतंच. नक्कीच. सर तुम्हाला आम्ही एकेकाळी असे कौटुंबिक सिनेमा, भावनिक सिनेमामध्ये पाहिलं. त्यानंतर कट्टू मालिकेत जे पाहिलं ते खलनायक म्हणून आम्हाला तुम्ही प्रेक्षकांसमोर आलात. म्हणजे त्यात आम्हाला एक जबाबदार वडील, आई-वडिलांची काळजी घेणारा मुलगा, एक खडूस नवरा असं या सगळे शेड तुम्ही त्यामध्ये साकारलात. त्या गोष्टी किती चॅलेंजिंग होत्या आणि आता लोकांच्या तुमच्यासाठी काय प्रतिक्रिया येतात? तुम्हाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कळतच असेल. असा काही खास किस्सा आहे का? सिनेमा एक तर मला ना खरं सांगू का, सिरियलचा मी ॲक्टर नाहीच आहे. मला मला लार्जर दॅन लाईफ सिनेमाचा ॲक्टर आहे किंवा मला सिनेमा करायला आवडतो किंवा सिनेमा बघायला आवडतो. सिनेमा टीव्हीवर बघायला आवडत नाही, तर मला थिएटरमध्ये बघायला आवडतो. आता हल्ली तर ते डॉल्बी डिजिटल आणि ते काय सगळ्या VFX आणि याच्यामध्ये ते बघायला आवडतं. टेलिव्हिजन मी सुरुवात तर टेलिव्हिजनपासून केली, कॅम्पस आणि हे ते. मधल्या काळामध्ये मला सिनेमेच करायचे होते, पण सिनेमाचा काळ खूप खराब आला किंवा ग्रामीण सिनेमे करत होतो तो शहरी सिनेमांमध्ये जसं मी एक चिंगी नावाचा पिक्चर केला होता, तो शहरी सिनेमा होता, पण तो काही तसा आला नाही वगैरे. मग मी असं ठरवलं, मग लेकीचं लग्न ठरलं माझ्या. लेकीचं लग्न ठरल्यानंतर मग म्हटलं, अरे आपण नुसते सिनेमे करत आलोय, लोकांना पैसेही विचारले नाहीत, काय नाही. लेकीचं लग्न करायचं तर थोडेफार पैसे तर पाहिजे, फार नाही लागणार. ती बिचारी ते दोघेही दिग्विजय आणि मिथिला काही फार लॅविश करणार नाही, पण आपण बेसिक तर लग्न करायचं. मग मी लोकांकडनं पैसे मागायला लागलो कामाचे. पैसे द्या मग काम करतो मी. त्याच्यानंतर मी एक पिक्चर डिरेक्ट केला होता. अच्छा. हां, अथांग नावाचा पिक्चर मी डिरेक्ट केला होता, प्रोड्यूस पण केला होता. आणि त्याच पिरियडमध्ये मी जेवढे पैसे कमवले होते ते सगळे त्या चित्रपटामध्ये घातले होते. आणि नंतर लक्षात आलं की ते डिस्ट्रीब्यूट करणं, ते सगळं करणं ही प्रोसेस फारच कठीण आहे. ती साधी नाही. त्यालाही
प्रोफेशनल डिस्ट्रीब्युटर पाहिजे, प्रोफेशनल एक्झिबिटर पाहिजे आणि ते ज्ञान एका कलाकाराला नव्हतं. मी डायरेक्ट करू शकलो पण एक्झिबिट. पण त्या पिरियडमध्ये मी काही सिनेमे ॲज अ डायरेक्टर साईन केले. पण मग लेकीचं लग्न ठरल्यानंतर मग मी असं ठरवलं की नाही, आपण जर आता थोडे पैसे नुसतं काम करत राहायचं नाही, कारण माझे खर्च किंवा हम्म. गरजा कमी होत्या, घरातल्यांच्या गरजा कमी होत्या. दीपाच्याही काही फार तिने भेळ खाल्ली तरी तिला समाधान व्हायचं. त्यामुळे असं काही आमच्या पार्टीज किंवा दारू हम्म. बिरू आम्ही कोणी पीत नसल्यामुळे किंवा व्यसनं काही नसल्यामुळे आम्हाला काही तसं नव्हतं. पण आयुष्यामध्ये एकच लेक आहे, एकुलती एक लेक आहे, तर तिचं लग्न थोडंसं छान करूया या उद्देशाने मी ज्यांच्याबरोबर कामं करत होतो त्यांच्याकडनं पैसे मागायला लागलो. हम्म. हा माझ्या आयुष्यातला ट्रान्झिशन पिरियड होता. कधीच केलं नव्हतं. पण मी म्हटलं नाही, नाही, हा माझ्याकडे कारण आहे की मी आयुष्यभर कधीही असं पैशासाठी काम नाही केलं, पण आता करूया. मग सिनेमांची परिस्थिती इतकी बिकट होती, मराठी सिनेमांची स्पेशली, की प्रोड्युसरलाच पैसे मिळणार नव्हते. त्याच्याकडनंच पैसे येणार नाही. म्हणजे त्याला हम्म. रिलीज करून किती 90% मी तर म्हणतो प्रोड्युसरांचे पैसे डुबतात मराठी. हम्म. खूप कमी मराठी प्रोड्युसर आहेत ज्यांनी पैसे कमवलेले आहेत. मग ते चॅनलचा सपोर्ट असेल किंवा चॅनलनी प्रोड्यूस केलेला चित्रपट असेल तर तो चालू शकतो. एक इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरला खूप कठीण आहे. तुम्ही कुठल्याही प्रोड्युसरला म्हणा. तर माझं असं विचार केला की कुठल्या ॲक्टरला दुसऱ्या ॲव्हेन्यूज आहेत जिथे आपल्याला पैसे कमवता येतील, म्हणजे आपल्या कामाचे आपल्याला पैसे मिळतील. मग संजू कोलतेंनी मला फोन केला आणि ते म्हणाले, दूरदर्शनची एक कॉमेडी सिरियल आहे ए फसा, करशील का? दूरदर्शनचं गव्हर्नमेंटचा चेक येतो, ठरलेले पैसे असतात त्यांचे पर डे. म्हटलं नक्की करेन, पैसेच मिळणार आहेत तिथे आणि गव्हर्नमेंट पैसे देणार आहे, त्यामुळे पैसे बुडणार नाहीत. ए फसा करताना ना मला खरं टेलिव्हिजन करायला मजा आली. दूरदर्शनचं त्या मोठे स्टुडिओज, तिथे सेट्स, आणि संजू कोलतेंची आणि माझी छान मैत्री असल्यामुळे कॉमेडी सिरियल होती. मी ना रिलॅक्स झालो. ते लग्नाचं टेन्शन वगैरे सगळं माझं त्या सिरियलमुळे कमी झालं, कारण ना तिथे जाऊन दिवसभर कॉमेडी करायची होती आणि मी हा जॉनर कधी केला नव्हता. ते करत असताना शशांक सोळंकी माझ्या वर्गातला मित्र आहे. आम्ही एका कॉलेजला होतो, लाला लाजपत रायला, आणि खूप छान मैत्री माझी शशांकची कॉलेजपासूनची. तर तो मोठा प्रोड्युसर होता टेलिव्हिजनचा, पण मी कधी टेलिव्हिजन केलं नाही. मला म्हणाला की मिल्या मेरा सिरियल में काम करेगा. म्हटलं अरे करेगा, मी आता सिरियल्स करतोय. मग त्याचे सारे तुझ्यासाठी आणि तू अशी जवळ राहा, 2 सिरियल करत होतो. आणि ती करत असताना आई कुठे काय करतेच, कारण त्याच्या सिरियलमध्ये कसं होतं बघ, सारे तुझ्यासाठी मध्ये एका बॉक्सिंग कोचचा रोल केला होता, पण तू अशी जवळ राहा मध्ये एक कर्नल, रिटायर्ड कर्नल अजय सावंतरावचा रोल होता, ज्याला 2 मुलं होती. तर चॅनलनी सांगितलं की हा 2 मुलांचा बाप वाटत नाही, मोठी मोठी मुलं आहेत. शशा म्हणाले त्याच्या मुलीचं लग्न झालं, आता तो वाटत कसा नाहीये, तो आहेच, त्याला कास्ट करू, असं कुठे त्यांनी इन्सिस्ट करून त्यांनी कास्ट. आता आई कुठे काय करते मध्ये एक बाप ज्याची 3 मुलं आहेत, तर ते मला असं वाटतं कामातनं काम मिळतं तसं ते मला काम मिळालं. आणि आई कुठे काय करते, हा रोल जो आहे नेगेटिव्ह रोल असा लोकांना वाटला, पण तो मी हिरो म्हणून केला. मी कधीच तो नेगेटिव्ह म्हणून केलाच नाही, शेवटपर्यंत तो हिरो म्हणूनच करत. त्यामुळे मला असं वाटतं मॅक्सिमम सिंपती त्या अनिरुद्ध देशमुखला मिळाली आहे. कारण लोक विलन करता करता त्याचं वडिलांबरोबरचं रिलेशन, आई बरोबर. तुम्हाला असं काही खास असा किस्सा आठवतो, तुम्हाला अशी काही प्रतिक्रिया आली आहे कोणाची या भूमिकेसाठी सोशल मीडियावर छान अशी, जी तुम्ही शेअर करू शकता? अगं काय सांगू, या 5 वर्षामध्ये इतक्या शिव्या पण पडल्यात मला, म्हणजे मीम्स तर किती आले होते यावर. आणि तुला माहिती गंमत, मीम्स वर मी ना आधी आय वॉज ऑफेंडेड, पण मला माझ्या लेकीने सांगितलं की डॅड तुझ्यावर जर मीम होते म्हणजे यू आर पॉप्युलर लोकांवर मीम्स होतात. म्हटलं असं आहे का? मग मी ती मीम्स डाउनलोड करून त्याच्यात म्युझिक टाकून त्याच्यात आणखीन काहीतरी ऍड करून मी पाठवत होतो त्यांना. तर जेवढे मीम्स करणार आहेत ना त्यांची आणि माझी छान मैत्री झाली या 5 वर्षात. मग नंतर मीच माझे मीम्स करून त्यांना पाठवत होतो की तू
टाक म्हणून. वा. मध्ये आमिर खान आणि अनिरुद्ध हो. देशमुखची ती मी हम्म. तयार केली वा. आणि त्यांना पाठवली. सो मीम्स झाले आणि किस्से तुला सांगू का? या सीरियलने मला खूप प्रेम दिलं. येस येस. जे सिनेमामध्ये मला नाही मिळालं. म्हणजे सिनेमामध्ये मला मिळालं. सून लाडकी सासरची म्हणा, हम्म. सख्खा भाऊ म्हणा. त्या यात्रेमध्ये त्या बायका मला सून लाडकी सासरचीच्या वेळेला जेव्हा डोक्यावरून असे हात फिरवायचे, की "बाळा काळजी घे रे, तुझी वहिनी गेली, आता तू एकटाच राहिलास." असं भोळं हे होतं. याच्यामध्ये त्या बायका मला शिव्या द्यायच्या. "हा नालायक अनिरुद्ध देशमुख, याला झोडायला पाहिजे." एक बाई Actually. एका कार्यक्रमात मला म्हणाली, की "या कार्यक्रमात चपला बाहेर काढायला सांगितलं. चप्पल असती तर फेकून मारली असती." आणि मला खूप छान वाटायचं, की अरे लोक म्हटलं, "मावशी इतकं या आम्ही जाऊन त्यांना मिठी मारायचो, की तुम्ही मला अवॉर्ड दिलंय. तुम्हाला मारावसं ऍक्च्युली. वाटतं मारा. या नालायक अनिरुद्ध देशमुखला मारायलाच पाहिजे." असं करायचो. त्यामुळे माझी पर्सनॅलिटी ही खूप डिफरंट उठून यायची कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा कोणाला भेटल्यानंतर ते म्हणत, "अरे नाही रे, हा अनिरुद्ध देशमुख सारखा नाही. याची ॲक्टिंग चांगली आहे किंवा मग ते कौतुक व्हायला लागलं. काही तर खूप वेड्यासारखे फॅन फॉलोइंग मी म्हटलं ना, एक आई आणि तिची एक 13-14 वर्षाची मुलगी ठाण्याला अनिरुद्ध देशमुख कुठेतरी राहतो म्हणून ते कुठून तरी लांबून ठाण्याला आले. अच्छा. पण कुठे राहतो हे माहिती नाही, तर या बिल्डिंगमध्ये वॉचमनला विचार, त्या बिल्डिंगमध्ये विचार, याला विचार करत, करत, करत 3-4 दिवस ते सतत हे करत होते. हम्म. आणि मग मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो, तिथे कोणीतरी सांगितलं, की "ते ॲक्टर आहे ना, ते या इथे राहतात." मग ते आले. त्यांना सोडलं नाही वॉचमननी. तिथे बसून राहिले. बसून राहिल्यानंतर मी शूटिंग संपल्यानंतर मी जेव्हा घरी आलो, त्यावेळेला मला भेटले आणि मला म्हणाले, की "तुम्हाला भेटायचं होतं एकदा. वा. ही माझी मुलगी आहे ना, तिचे बाबा गेलेत, पण ते अनिरुद्ध देशमुख तिला अगदी बाबांसारखे वाटतात आणि असं वाटतं. तिला एकदाच फक्त तुम्ही तिच्या डोक्यावरून हात फिरवा आणि असं." मला असं वाटायचं, की किती लोकांना त्याचा इम्पॅक्ट होतो आणि कारण आई कुठे काय करते ही मालिका खूप प्रचंड पद्धतीने म्हणजे खूप लोक पाहायची ही मालिका कारण खूप गाजली या सिनेमात तुमचं कॅरेक्टर म्हणा, अरुंधतीचं, संजनाचं तिन्ही कॅरेक्टरने अक्षरशः वेड लावलं होतं मालिकेतील. खरं आहे. सगळ्याच भूमिका ज्यांनी पार पाडले त्यांनी आणि मालिका संपले सगळ्यांनाच खूप वाईट देखील वाटलं कारण आई कुठे काय करते हे सगळेच पाहायचे आणि फॅन मुवमेंट आपल्या प्रत्येक कलाकारांना हे आवडतात. ते निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो. खरं तुमची या मुलाखतीतून सर दुसरी बाजू देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तुम्ही कसे आहात, कसे नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप छान पद्धतीने शेअर केले. पुढे आम्हाला तुम्हाला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायचं आहे, त्याच मिलिंद सरांना आणि थँक तुम्ही यू. इथे आलात, वेळात वेळ काढून खूप छान माहिती आणि खूप छान सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला शेअर केल्यात मन मोकळ्या पद्धतीने. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक यू तेजल. थँक यू सो मच. धन्यवाद. खूप खूप आभारी. लोकशाही मिरर या कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.